नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत रसाळ आणि भक्तिपूर्ण ग्रंथ श्री हरिविजय याचा संपूर्ण 36 अध्यायांचा सविस्तर कथासार। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचे पारायण केल्याचे पुण्य लाभेल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। अध्याय 1 मंगलाचरण आणि ग्रंथारंभ। ग्रंथाची सुरुवात गणेश आणि सरस्वती स्तवनाने होते। श्रीधर स्वामी कलिकाळातील दोषांचे वर्णन करतात आणि सांगतात की भगवान श्रीकृष्णाच्या कथा ऐकल्याने माणसाचे मन शुद्ध होते आणि त्याला मोक्ष मिळतो। अध्याय 2 पृथ्वीचे गारहाणे आणि देवांची विनवणी। कंस, जरासंध आणि इतर राक्षसांच्या अत्याचारामुळे पृथ्वी त्रस्त होते। ती गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवांकडे जाते। सर्व देव मिळून क्षीरसागराच्या काठी विष्णूची प्रार्थना करतात। अध्याय 3 विष्णूंचे आश्वासन आणि देवकी वसुदेव विवाह। भगवान विष्णू आश्वासन देतात की मी लवकरच अवतार घेईन। मथुरेत देवकी आणि वसुदेव यांचा विवाह होतो। कंसाला आकाशवाणी ऐकू येते की देवकीचा 8वा मुलगा तुझा काळ असेल। कंस दोघांना कारागृहात टाकतो। अध्याय 4 कंसाचा अत्याचार आणि 6 पुत्रांचा वध। कंस देवकीच्या पहिल्या 6 पुत्रांचा निर्दयीपणे वध करतो। 7व्या गर्भात शेषनाग बलराम असतात, ज्यांना योगमाया रोहिणीच्या गर्भात हलवते। अध्याय 5 श्रीकृष्ण जन्म आणि गोकुळ गमन। श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म होतो। वसुदेव बालकृष्णाला टोपलीत घेऊन यमुना ओलांडून गोकुळात नंदाच्या घरी पोहोचवतात आणि तिथे जन्मलेल्या योगमायेला घेऊन परत येतात। अध्याय 6 पुतना वध आणि बाललीला। कंस पुतना राक्षसीला बालकांना मारण्यासाठी पाठवतो। ती विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न करते, पण श्रीकृष्ण तिचे प्राणच ओढून घेतात। पुतनाचा उद्धार होतो। अध्याय 7 शक्तासूर आणि तृणावर्त वध। श्रीकृष्ण पाळण्यात असताना शक्तासूर गाडा नावाच्या राक्षसाचा पाय मारून वध करतात। त्यानंतर तृणावर्त नावाचा राक्षस वावटळीचे रूप घेऊन येतो। श्रीकृष्ण त्याचे गळा दाबून त्याला मारतात। अध्याय 8 नामकरण आणि माती खाण्याचा प्रसंग। गर्ग ऋषी कृष्ण आणि बलरामाचे नाव ठेवतात। एकदा कृष्ण माती खातात तेव्हा यशोदा माता तोंड उघडायला सांगते। कृष्णाच्या मुखात तिला संपूर्ण ब्रह्मांड दिसते। अध्याय 9 दही दूध चोरी आणि उखळबंधन। श्रीकृष्ण गोकुळातील गोपींच्या घरी दही दूध चोरतात। यशोदा माता रागावून त्यांना उखळाला बांधते। श्रीकृष्ण ते उखळ ओढत नेतात आणि 2 शापित वृक्षांना नलकुबर आणि मणिग्रीव मुक्त करतात। अध्याय 10 वत्सासूर आणि बकासूर वध। श्रीकृष्ण आणि गोपाळ वासरांना चरायला नेतात। तिथे वासराच्या रूपात आलेल्या वत्सासुराचा आणि बगळ्याच्या रूपात आलेल्या बकासुराचा श्रीकृष्ण वध करतात। अध्याय 11 अघासूर वध आणि ब्रह्मदेवाचा मोह। अघासूर मोठा अजगर बनून सर्वांना गिळण्याचा प्रयत्न करतो। कृष्ण त्याचा वध करतात। त्यानंतर ब्रह्मदेव गोपाळांना आणि वासरांना लपवून ठेवतात। तेव्हा कृष्ण स्वतःच त्या सर्वांचे रूप धारण करून 1 वर्ष गोकुळात राहतात। अध्याय 12 धेनुकासूर आणि कालियामर्दन बलराम। धेनुकासुराचा वध करतात। त्यानंतर श्रीकृष्ण यमुना नदीत उडी मारतात आणि विषारी कालिया नागाचे मर्दन करून त्याला तिथून पळवून लावतात व यमुना शुद्ध करतात। अध्याय 13 प्रलंबासूर वध आणि दावाग्नी प्राशन। प्रलंबासूर गोपाळांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो। बलराम त्याचा वध करतात। एकदा वनात आग दावाग्नी लागते। श्रीकृष्ण ती आग प्राशन करून सर्वांचे रक्षण करतात। अध्याय 14 वेणुनाद आणि वस्त्रहरण। श्रीकृष्णाच्या बासरीच्या नादाने सर्व सृष्टी मोहित होते। गोपी जेव्हा यमुनेत स्नान करत असतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांची वस्त्रे घेऊन झाडावर बसतात। हा प्रसंग गोपींच्या मनातील अहंकार दूर करण्यासाठी असतो। अध्याय 15 ब्राह्मण पत्नींवर कृपा। मथुरेतील काही ब्राह्मण यज्ञ करत असतात, पण ते श्रीकृष्णाला ओळखत नाहीत। मात्र त्यांच्या पत्नी अन्नाचा नैवेद्य घेऊन धावत येतात। श्रीकृष्ण त्यांना दर्शन देऊन कृतार्थ करतात। अध्याय 16 गोवर्धन पूजन आणि इंद्र गर्वहरण। इंद्राची पूजा बंद करून श्रीकृष्ण गोवर्धन पर्वताची पूजा करायला लावतात। रागावलेला इंद्र मुसळधार पाऊस पाडतो। श्रीकृष्ण करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून 7 दिवस सर्वांचे रक्षण करतात। अध्याय 17 वरुण लोकातून सुटका आणि वैकुंठ दर्शन। नंद महाराज यमुनेत स्नान करताना वरुणदेव त्यांना नेतात। श्रीकृष्ण वरुण लोकात जाऊन त्यांना सोडवतात आणि गोपाळांना आपले दिव्य वैकुंठ रूप दाखवतात। अध्याय 18 केशी आणि व्योमासूर वध। कंस केशी नावाच्या राक्षसाला घोड्याच्या रूपात पाठवतो। कृष्ण त्याला मारतात। त्यानंतर व्योमासूर नावाच्या राक्षसाचाही वध श्रीकृष्ण करतात। अध्याय 19 अक्रूर गोकुळात येणे। कंस धनुष्ययज्ञाचे निमित्त करून कृष्ण बलरामांना मथुरेला बोलावण्यासाठी अक्रूराला गोकुळात पाठवतो। अक्रूर श्रीकृष्णाच्या भक्तीत रंगून जातो। अध्याय 20 मथुरागमन आणि कुब्जेवर कृपा। कृष्ण बलराम मथुरेत येतात। वाटेत कपडे धुणाऱ्या रजकाचा वध करतात।
सुदाम माळ्यावर आणि कुब्जेवर जिचे शरीर वाकडे होते कृपा करून तिला सुंदर बनवतात. अध्याय 21. धनुर्भंग आणि मल्लयुद्ध. श्रीकृष्ण महादेवाचे प्रचंड धनुष्य मोडून टाकतात. त्यानंतर कंसाने पाठवलेल्या कुवलयापीड हत्तीचा आणि चाणूर मुष्टिक या महान मल्लांचा वध करतात. अध्याय 22. कंसवध आणि उग्रसेन अभिषेक. श्रीकृष्ण उडी मारून कंसाच्या सिंहासनावर जातात. त्याचे केस पकडून त्याला जमिनीवर आपटून मारतात. उग्रसेन राजाला पुन्हा गादीवर बसवतात आणि आपल्या मातापित्याची सुटका करतात. अध्याय 23. सांदीपनी आश्रम आणि गुरुदक्षिणा. कृष्ण बलराम सांदीपनी ऋषींकडे 64 दिवसांत सर्व विद्या शिकतात. गुरुदक्षिणा म्हणून ऋषींच्या समुद्रात बुडलेल्या मुलाला यमलोकातून जिवंत परत आणतात. अध्याय 24. उद्धव गोपी संवाद. श्रीकृष्ण आपला मित्र उद्धव याला गोपींचे सांत्वन करण्यासाठी गोकुळात पाठवतो. उद्धव तिथे जाऊन गोपींचे निस्सीम प्रेम पाहून चकित होतो आणि स्वतः भक्त बनतो. अध्याय 25. जरासंधाचे आक्रमण आणि कालयवन वध. कंसाचा सासरा जरासंध 17 वेळा मथुरेवर आक्रमण करतो. श्रीकृष्ण कालयवनाला हुलकावणी देऊन मुचकुंद राजाच्या गुहेत नेतात आणि मुचकुंदाच्या नजरेने त्याचा वध होतो. अध्याय 26. द्वारका नगरीची निर्मिती. वारंवार होणाऱ्या युद्धांपासून रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण समुद्रात सुवर्ण द्वारका नगरी वसवतात आणि सर्व यदुवंशासह तिथे राहायला जातात. अध्याय 27. रुक्मिणी स्वयंवर आणि पत्र. विदर्भाची कन्या रुक्मिणी श्रीकृष्णावर प्रेम करते, पण तिचा भाऊ रुक्मी तिचा विवाह शिशुपालाशी ठरवतो. रुक्मिणी कृष्णाला गुप्तपत्र पाठवते. अध्याय 28. रुक्मिणी हरण आणि विवाह. श्रीकृष्ण रुक्मिणीचे मंदिरातून हरण करतात. शिशुपाल आणि रुक्मीचा पराभव करून श्रीकृष्ण रुक्मिणीशी द्वारकेत शास्त्रोक्त विवाह करतात. अध्याय 29. स्यमंतक मणी आणि 3 विवाह. स्यमंतक मणी चोरीचा आळ श्रीकृष्णावर येतो. श्रीकृष्ण जांबवंताशी 21 दिवस युद्ध करून मणी मिळवतात. ते जांबवंती, सत्यभामा आणि कालिंदी यांच्याशी विवाह करतात. अध्याय 30. नरकासूर वध आणि 16,000 स्त्रिया. नरकासूर देवादिकांना छळत असतो. श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर बसून प्रागज्योतिषपुरात जातात. नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण 16,100 बंदी स्त्रियांना मुक्त करतात आणि त्यांच्याशी विवाह करतात. अध्याय 31. पारिजात हरण. सत्यभामेच्या हट्टाखातर श्रीकृष्ण इंद्राशी युद्ध करून स्वर्गातून पारिजात वृक्ष पृथ्वीवर द्वारकेत आणतात. भक्तीसमोर स्वर्गही तुच्छ आहे हे सिद्ध होते. अध्याय 32. बाणासूर युद्ध आणि अनिरुद्ध विवाह. बाणासुराची मुलगा उषा आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यांचे प्रेम जमते. श्रीकृष्ण बाणासुराचा पराभव करतात आणि महादेवांच्या मध्यस्थीने युद्ध थांबवून अनिरुद्ध उषाचा विवाह होतो. अध्याय 33. पौंड्रक आणि काशीराजाचा वध. स्वतःला नकली कृष्ण म्हणवणाऱ्या पौंड्रकाचा श्रीकृष्ण वध करतात. त्याला मदत करणाऱ्या काशीराजालाही यमलोकी पाठवतात. अध्याय 34. सुदामा भेट आणि भक्ती. श्रीकृष्णाचा गरीब मित्र सुदामा भेटीला येतो. श्रीकृष्ण त्याचे पाय धुतात आणि त्याने आणलेल्या पोह्यांचा घास घेऊन त्याला न मागता सोन्याची नगरी बहाल करतात. अध्याय 35. महाभारत युद्ध आणि गीतोपदेश. पांडवांच्या विजयासाठी श्रीकृष्ण सारथी बनतात. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगतात आणि अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करतात. अध्याय 36. यादव नाश आणि वैकुंठ गमन. ऋषींच्या शापामुळे आणि आपापसातील भांडणामुळे यदुवंशाचा नाश होतो. श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेले असताना जरा नावाच्या पारध्याचा बाण त्यांच्या पायाला लागतो आणि श्रीकृष्ण आपले अवतार कार्य संपवून वैकुंठाला जातात. हा होता श्री हरिविजय ग्रंथाचा संपूर्ण आणि सविस्तर सारांश. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. अशाच धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.